मध्ये अनेक खेळाडू खेळत असतात, परंतु प्रत्येकाचा एक वैयक्तिक खेळ असतो, प्रत्येकाची एक वैयक्तिक स्ट्रॅटेजी खेळली असते. मग अशा खेळांमध्ये काही खेळ अशा असतात की चांगल्या पद्धतीने ते लक्षात येत नाहीये. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय नितीन पाटील परत होय आणि आता साहिल पाटील. कबड्डी क्षेत्रातील अनेक हिरे या ठिकाणी आपल्या गुणवत्तेची पारख करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेतन मात्रे आपलं वर्चस्व आणि आपला दबदबा कायम ठेवत या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईच्या भूमिकेमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळतात. एक यशस्वी चढाईपटू म्हणून नक्कीच या मैदानावर आपला खेळ करत असताना पुन्हा एकदा वाटो असा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा 2 गुण आपल्या संघाचा मिळवला होता. इकडे मात्र तुषार पाटील याची पहिली या ठिकाणी जी पकड होती ती सक्सेस त्या ठिकाणी ठरली होती. आता मात्र तुषार पाटील यांची चढाई मात्र त्या ठिकाणी अनसक्सेस झाली. तुषार पाटील हे राज्यातील एक नामांकित पंच आहे आणि त्याच संघामध्ये खेळणारे आमचे बळराम खेळे असतील हा देखील एक नामांकित पंच आहे. कारण पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी बळराम खेळे वगैरे असतील तेव्हा मात्र एक स्ट्रेट भूमिका असते, एक सरळ भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात. आज मात्र प्रत्यक्षदर्शी खेळाडू म्हणून या ठिकाणी मैदानावर खेळत असताना एक वेगळा अनुभव आहे. किती आणि आता पाहतोय ही मात्र झालं काय कबड्डीची. हा मात्र खेळ आहे कबड्डीचा, पाहायचा आहे. चेतन महादेव असं 3 खेळाडू आपल्या सांगणार आपल्या प्राणामध्ये आपण पाहतोय ही ती लढाई आणि आता मात्र ही लढाई या लढाईमध्ये पराभूत व्हावं लागलेलं चेतन मात्रे याला खूप सुंदर लागलं बघा. कारण अशा या धरपकडीमध्ये बऱ्याच वेळेला लागण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे आपला खेळ आहे परंतु कुठेतरी अनेक वेळेला कुठेतरी लागण्याची शक्यता असते. परंतु प्रेक्षकांना तर आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. प्रेक्षकांना तर एक चांगली पकड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नितेश मात्रे, साहिल भगत आणि इकडे मात्र गणेश पाटील प्रशिक्षक म्हणून आरंग सक्षम संघाच्या मागे प्रणित मात्रे आणि तुषार पाटील
आणि इकडे मात्र आपण प्रतीक पाटील आणि स्वराज पाटील पुन्हा एकदा हा नंबरची जर्सी प्रदान केलेला विकी मात्रे येतोय चढाईसाठी. विकी मात्रे 7-5. साहिल पाटील मात्र आपण पाहतोय चढाईच्या भूमिकेमध्ये साहिल पाटील यांना सातत्याने या ठिकाणी चढाई करत असताना आपण पाहतोय यश अपयश आणि नक्कीच ही गोष्ट आहे. परंतु नक्कीच एक चढाईपटू म्हणून या ठिकाणी कुठेतरी यश जवळ आणि पास असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा नितीन पाटील 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आजच्या या दिवसातील आजच्या रजनीतील शेवटचा सामना आपण पुन्हा एकदा साहिल पाटील मुंबईच्या ज्यावेळेला वाजत असतो त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी आणि आता मात्र शक्य आहे एवढ्या 6 जणांच्या गर्दीमधून आतमध्ये येणं हे तसं फार कठीण असते आणि नक्कीच त्या ठिकाणी साहिल मात्र बाद झाला. 8-5 हा खेळ मात्र या ठिकाणी 3 मध्ये सावरला गेला. ज्यावेळेला चेतन म्हात्रे सारख्या खेळाडूला या ठिकाणी पकड झाली तेव्हा मात्र हा खेळ पुन्हा एकदा स्टँड झाला जो निश्चितपणे व्हॉइस लॅब या संघाच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहिला. 3 मध्ये झालेली पकड असेल ती देखील अतिशय सुंदर त्या ठिकाणी झालेली पकड आणि ह्या पकडीमधून सावरलेला आणि आवरलेला खेळ. आता मात्र पाहतोय कोणता खेळाडू आणि पुन्हा एकदा चेतन म्हात्रे पुन्हा एकदा 3 खेळाडू आणि तोच खेळ आणि तीच चढाई. मात्र या संघाचा शेवट कसा असेल या चढाईचे शेवट कशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल हे देखील आपण पाहायचं आहे. चेतन म्हात्रे आणि चेतन देखील इथे 2 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. खरोखर सुंदर. आता मात्र बाळाराम फळे अर्थात बंड्या एक इन एक आउट पाहायचा आहे. उरला एक खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये थांबलाय परंतु नक्कीच या ठिकाणी बदली खेळाडू म्हणून आलेला खेळाडू पाहायचा आपल्या संघासाठी एखादा गुण मिळेल का किंवा कदाचित काही गुण मिळेल का म्हणजे पुन्हा एकदा आपला संघ बघा येईल पुन्हा एकदा आपल्या संघाला नवीन बातमी पुढे कदाचित हे देखील या ठिकाणी होणार का परंतु नाही. सत्य आणि असत्य आहे. आणि पुढील रणनीती पुढील व्यूहरचना पुन्हा एकदा नितीन पाटील
आता मला आपल्या संघाला ओरडण्याचं काम हे संकेत रेडेकर यांनाच करावं लागणार का? कारण आपल्या संघाचा एक मुख्य चढाई म्हणून आपली भूमिका या ठिकाणी मांडावीच लागणार आहे. कारण इकडे मात्र प्रतिस्पर्धी संघ काही गुणांनी निश्चितपणे पुढे गेलेला आहे. तो दशकामध्ये आहे आणि आपला संघामध्ये एककामध्ये आहे. हे देखील आपण बघतो तिकडे 13 आणि इकडे मात्र 6. त्यामुळे नक्कीच त्यांचे गुण हे अधिक गुण आहेत. पुन्हा एकदा नितीन पाटील उद्या बरोबर 6 वाजता या ठिकाणी सर्व संघांना उपस्थित व्हायचं आहे. कारण सर्व संध्याकाळी 6 असेल. आपण असा विचार करू नका मग आमची टीम सुरुवातीची नाहीये, परंतु तदनंतरचा देखील नियोजन आपल्या पुढे मांडलेलं नाहीये. फक्त पहिलाच सामना त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. कदाचित दुसरा सामना आपला असेल. त्याच्यामुळे सर्व संघांनी या ठिकाणी रेल्वेमध्ये 13-6 पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय साहिल पाटील यांना मात्र केलेली कव्हर असेल किंवा मध्यरक्षक आणि त्याचा सहाय्य यांनी केलेली कव्हर असेल. म्हणजे आव्हानात्मक चढाई आहे. थर्ड म्हणजे आव्हानात्मक चढाई आहे. एक आव्हान देणारी चढाई आहे आणि आव्हान स्वीकारणारा मनात नाही. इकडे मात्र मनोज झरत याला खेळलेला गुण असेल. मनोज झरत हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. उत्तम चढाईपटू देखील आहे. पण आज मात्र त्या ठिकाणी आपल्या संघामध्ये एक क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी मनोज झरत याला पाहायला मिळतोय. एक नामांकित खेळाडू मनोज झरत देखील पुन्हा एकदा नितीन पाटील 15-7 संधी आपल्याला घेतलेली नाही. रणडोळ्याचा दिवस देखील आपल्याला आहे. पुन्हा एकदा साई आपल्या इकडे मात्र एक केला जातोय आणि साहिल मात्र मैदानाच्या बाहेर. विकी मात्रे 16-7 9 गुण त्या ठिकाणी आपण पाहतोय. 9 गुणांची आघाडी आणि या 9 गुणांच्या आघाडीमध्ये नक्कीच आपण आर्यन असक्षम हा संघ पाहतोय. इकडे व्हॉइस लॅब संघाला मग काही गुणांची गरज आहे.
क्षेत्रामध्ये चढाई खऱ्या अर्थानं दोन आपल्या संघासाठी खूप अतिशय खोलवर चढाई आणि अतिशय डेरिंगवर चढाई आपण पाहिली अनुभवाचा फायदा आहे स्वतःचा वाढलेला आत्मविश्वास आहे घोडण्याचा पाय बोला जे तशाच पद्धतीनं या ठिकाणी देखील तसंच सुरू असताना आपण पाहावं जवळपास 19 नामवंत या ठिकाणी आर्यन कन्स्ट्रक्शन्स हा संघ मला पोहोचलेला आहे. इथे मला हे तिन्ही खेळाडू पहा एका संघाचे तिन्ही खेळाडू आहेत मग तुषार असेल नवण्या असेल आणि चेतन असेल या तिन्ही खेळाडू वर्षानुवर्ष सोबत खेळतात आणि आज सुद्धा पुन्हा एकदा थोडासा सरावाची आठवण आली सरावाला देखील अशा पद्धतीने खेळ केला जायचा आणि मंडळामध्ये आता बाबा हीच वेळ तुषारमध्ये गेली अनेक वर्षे या ठिकाणी कबड्डी खेळाच्या माध्यमातून अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये करत असताना नंतर आता एक स्वतःचा खेळ गाजवण्यासाठी म्हणून ठिकाणी एक समानाधिकारी म्हणून पदाचा देखील असताना एक वेगळ्या इथे मात्र तुषार योग्य निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. प्रत्येकाच्या खेळाच्या कौशल्याला या ठिकाणी संधी भावामध्ये दिला जातो कौतुक देखील केलं जात असतं परंतु इथे आपल्या सगळ्यांना आपली स्पर्धा आहे आपली लीग आहे जी स्पेशली पेसाची लीग आहे त्यामुळे सन्मान आत्मसन्मान खेळ बदललेला आहे
चेतन पुन्हा एकदा चेतन मात्र एक गोल संघासाठी निवडला आहे. आपल्या शब्दाचं एक आशास्थान आहे. आपल्या संघाचं एक बळस्थान आहे. ते म्हणजेच चेतन मात्रे
संघ जिंकावा हे प्रत्येकालाच वाटत असतं. आता मात्र आपण मनोज झगडत पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. मग असंच म्हणतो मनोज झगडत हा अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याला आजमावलं मनोजला त्यानं मग नक्कीच पाहिलं, कारण मनोजमध्ये एक क्षमता आहे. आपण मनोजचे देखील अनेक खेळ पाहिलेले आहेत. साहिल 16-28 आणि इकडे एक गुण आता त्या ठिकाणी मिळतोय. तो पुन्हा एकदा आर्यन कन्स्ट्रक्शन या संघाला परत एकदा वेग मात्रे 16-29 एक गुण मात्र या ठिकाणी वाढत असताना आपण पाहतोय. जवळपास आपण 16-29 एक मोठा फरक आहे. या ठिकाणी व्हॉइस लॅब या संघाला एक मोठी खेळी मात्र या ठिकाणी निश्चितपणे करावी लागणार आहे, कारण आतापर्यंत 29 पर्यंत त्या ठिकाणी एक उच्चांक मात्र काढण्याचा प्रयत्न आर्यन कन्स्ट्रक्शन या संघाच्या बाजूने आपण होत असताना पाहतोय. आणि आता मात्र उरलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि वेळ काढण्याचा प्रयत्न टाइमपास मात्र केला जाणार आहे. एक गुण नक्कीच अर्थात व्हॉइस लॅब या संघाला मात्र मिळतोय. पुन्हा एकदा मनोज झगडत असा कॅपेबल कबड्डी खेळाडू आहे मनोज झगडत. पुन्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या संघाचा कर्णधार साहिल पाटील 17-29 अडीच वाजलेले आहेत आणि ते रात्रीचे 2:30 आहेत. आणि इथे मात्र पाहायचं आहे थांबतोय की जातोय. अडवण्याचा प्रयत्न आहे. हात काढणार की थांबणार हे देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी यशाची शिडी अगदी वाढत मात्र जात असताना आपण पाहतोय. जवळपास आता मात्र प्रेक्षकांना हेरलंय. प्रेक्षकांना पाहिले आता इकडे 32 आणि इकडे 17 आणि आता मात्र उद्याचा दिवस आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये यायचा आहे, कारण उद्याचा संघाचा समारोपाचा दिवस असेल, शेवटचा दिवस असेल. 2 दिवसीय कबड्डी स्पर्धा अर्थात 2 दिवसीय लैंगिक स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विराज मात्रे व्हॉइस लॅब संघाचा विराज मात्रे चढाईसाठी आपण पाहतोय. आणि इथे सुद्धा खेळाडू मात्र बाद होतोय.
सेक्रेटरी प्रीमियर लीग 2025 सात मित्रांची ग्रुप ए झाली आयोजित एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा पाहूया. या कबड्डी स्पर्धेत आजच्या दिवसाचा सामना समारोह आपण पाहतो आर्यन कन्स्ट्रक्शन वर्सेस वॉइस या दोन संघांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या धर्मपदकावर पाहायला मिळतं आर्यन कन्स्ट्रक्शन 33 गुण आणि वॉइस लॅब 18 गुण. मनोज शिखारा मुश्किल मात्र तिथे बाद होतोय. एक गाडी घ्या बघण्यासाठी आणि तसं सॉल्व करून घ्या. एक मोठी लीड आपण पाहतो आर्यन कन्स्ट्रक्शन या संघाकडे. उद्या रायगड डायनामोस वर्सेस हीरोज या दोनही संघांना बरोबर 6 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. बरोबर 6 वाजता आपला ए गटातला पहिला सामना रायगड डायनामोस वर्सेस हीरोज आपण उपस्थित व्हायचं आहे. याची देखील दोनही संघांना आपण नोंद घ्या 6 वाजता. आणि फक्त या दोन संघांची बात देखील नाहीये, सर्वच संघांना या ठिकाणी बरोबर 6 वाजता उपस्थित व्हायचं आहे. सर्व संघांचा रिपोर्ट या ठिकाणी असेल. मग आम्ही ज्यावेळेला ज्या संघाला या ठिकाणी निमंत्रित देऊ त्यावेळेला जर तो संघ त्या ठिकाणी नसेल तर संघ मात्र नक्कीच या ठिकाणी आमच्या सामना समितीच्या नियमानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 19:34 5 नंबरची जर्सी प्रधान केलेला खेळाडू प्रज्वल पाटील. संधी आपल्याला सुद्धा दिली जाईल परंतु योग्य वेळी. सर किती मिनिटं आहेत? सर किती मिनिटं आहेत? एकवीस 34 या ठिकाणी नक्कीच दर्पण पाटील हा देखील खेळाडू या ठिकाणी उतरलेला आहे. कारण दर्पण पाटील यांचा मागचा जरी आपण खेळ पाहिला तरी देखील अनेक वेळेला आपण पाहिलं असेल. कारण ही कबड्डी खऱ्या अर्थानं किशोर गट, कुमार गट आणि प्रौढ गटामध्ये पोहोचला आणि त्यांचा प्रवास आहे. म्हणून आता देखील त्यांना धन्यवाद देणार आहे. आपला मागचा देखील खेळ उत्तम करत बघतो अगदी किशोर गटापासून असेल तो आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीनं पोहोचलेला आहे. आणि दर्पण पाटील या ठिकाणी उतरलेले त्यांना देखील आम्ही
खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतोय आपल्या उत्तम खेळासाठी. ऑरेन कन्स्ट्रक्शन वर्सेस व्हॉइस लॅब साऊंड कॅबरेट मॅन्युफॅक्चर्स. सामन्याकडे आपण शेवटाकडे वळतोय. अर्थातच इथे शेवट गोडकरी दोन संघांमध्ये हा होणारा खेळ, दोन संघांमधील ही अटीतटीची लढत आपण 23-34 ह्या ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर, ज्याचं कार्य सुंदर तो सुंदर, आणि नेहमीच सुंदरता ही आपल्या नजरेसमोर असते. ज्यानं आपला खेळ टिकवला, ज्यानं आपला खेळ वाढवला, तो नेहमीच कौतुकाचा पात्र असतो. मग एक वेळा असेल, दोन वेळा असेल, ज्या मैदानावर जो सुंदर या ठिकाणी खेळ असतो त्या वेळेला त्याच्या माध्यमातून झालेला परफॉर्मन्स हा नेहमीच त्याच्या कौतुकाचा पात्र असतो. पुन्हा एकदा इथे आपल्या नवीन खेळाडूंना त्या ठिकाणी संधी देण्याचं कार्य या ठिकाणी आरएन कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. सर्वमाल गणेश पाटील देखील त्या ठिकाणी आहे आणि त्यांचं संपूर्ण लक्ष या सामन्यावर आहे. इथे कुठेतरी चिथवण्याचा प्रयत्न मात्र केला होता साहिलनं आणि त्याला मात्र भुलला विकी म्हात्रे आणि एक गोल मात्र प्रतिस्पर्धी संघाला दिला. संधी मिळाले तर आपला खेळ देखील अपेक्षित आहे आणि नक्कीच इथे मात्र आणि बाद होतोय आहे. साहिल मात्र आहे आणि 26-34 8 गुण.